पोस्ट कोविड एरा आजार आणि पेशंट्स यांचा पॅटर्न बदलला आहे का? एका पेशंटचे कमेंट आले होते की हे सर्व व्हिडिओज फक्त कोविड पॉझिटिव्ह लोकांसाठीच आहेत का? तर जगात जवळजवळ 70 ते 80% लोकांना कोविडच्या व्हायरसची लागण झालेली होती. त्यापैकी 40% लोकांना कुठलाही त्रास झाला नाही व त्यांना कळले पण नाही, पण त्यांच्या इम्युनिटीमध्ये असंतुलन झालेले आहे. त्यामुळे हे व्हिडिओज जगातल्या जवळजवळ 70 ते 80% लोकांसाठी उपयोगी आहेत. आजचा टॉपिक कोविड गेल्यानंतर वारंवार येणारा शारीरिक व मानसिक थकवा. थोडेसे काम केले की शरीरातील ऊर्जा एखाद्या उतरलेल्या मोबाईल बॅटरीसारखी पटकन ड्रेन झाल्यासारखे वाटते. हा साधा थकवा नाही आहे, याला पोस्ट कोविड क्रॉनिक फटीग सिंड्रोम म्हणतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे थोडेसे चाललो, जिने चढलो, रुटीनचे काम केले किंवा मानसिक ताण झाला तरी पुढचे 1-2 दिवस शरीर पूर्णपणे थकून जाते व आराम केल्यानंतर सुद्धा हा थकवा जात नाही. पूर्ण झोप झाली तरी फ्रेश वाटत नाही. यासोबत ब्रेन फॉग, लक्ष केंद्रित होत नाही, मेमरी कमी होते, उभं राहिल्यानंतर चक्कर येते किंवा धडधड होते, स्नायूदुखी, सांधेदुखी, डोकेदुखीसुद्धा असू शकतात. की यामागे नंबर 1 ब्रेनमध्ये सायटोकाईनमुळे इन्फ्लमेशन होते. 2 शरीरातील पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा ऊर्जा निर्माण करणारा एक घटक असतो, तो असंतुलित होतो. मेंदू, स्नायू, सांधे यामधील ऊर्जा कमी होते. स्टॉप, रेस्ट आणि पेस हा नियम खूप महत्त्वाचा आहे. काम हळूहळू करा, मध्ये रेस्ट घ्या आणि शरीराची मर्यादा ओळखा. थकवा जाणवण्यापूर्वीच शरीराला विश्रांती द्या. कमी मानसिक ताण, पुरेशी झोप, बॅलन्स डाएट आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेतल्यास अनेक रुग्णांमध्ये नक्कीच सुधारणा दिसते. आपल्या प्रिय व्यक्तींमध्ये असलेला कोविड नंतरचा थकवा नाटक किंवा आळशीपणा नाही, तर त्यांची बॉडी आतून फाईट करीत आहे. योग्य माहिती मिळवा आणि इतरांपर्यंतही पोहोचवा. पुढील व्हिडिओमध्ये एक अजून बर्निंग टॉपिक, तरुणांमध्ये वाढलेले हृदयविकार, BP, डायबिटीस यांचे प्रमाण बघण्यासाठी व्हिडिओस लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.